नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप सरळ सेवेच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी भरती आलेली आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये. बॉम्बे हायकोर्ट आणि त्याची जी दोन खंडपीठे आहेत, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर, इथे तब्बल 5 वेगवेगळ्या पोस्टची वेगवेगळी भरती आलेली आहे. मग स्टेनोग्राफर हायर आणि लोअर ग्रेड, त्याशिवाय शिपाई, क्लर्क आणि ड्रायव्हर अशा या 5 पदांची भरती मुंबई हायकोर्टने डिक्लेअर केलेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि आपला आज उद्देश तेच आहे की या सर्व पदांबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे. या पदांसाठी एकूण पदे किती आहेत पहिलं ते पाहणार. मग यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, एज लिमिट काय असेल, फीस किती असेल आणि एकंदरीत अभ्यास करण्याची पद्धती काय असेल, हे सर्व आपण पाहणार आहोत. ओके, तर चला मग बॉम्बे हायकोर्टच्या या 5 ज्या काही पद आहेत, स्टेनोग्राफर हाय ग्रेड, लो ग्रेड, क्लर्क, ड्रायव्हर आणि शिपाई, याची सर्व डिटेलमध्ये माहिती घेऊयात. सगळ्यात पहिले आपण पाहूया स्टेनोग्राफर हायर ग्रेडची. डिरेक्ट जी जाहिरात आलेली आहे त्यातनंच ही इन्फॉर्मेशन आहे, डिरेक्ट ही इन्फॉर्मेशन आपण घेतोय. ओके, चला पहा, हे जे स्टेनोग्राफर हायर ग्रेडची जी पद आहे याची जागा आपल्याला तिन्ही कोर्टमध्ये आहे. बॉम्बे हायकोर्टमध्ये सुद्धा आहे आणि नागपूरमध्ये जे बेंच आहे तिथे सुद्धा जागा आहे आणि औरंगाबादमधल्या बेंचला सुद्धा जागा असतील याच्या. ओके, पहा, सर्वात पहिल्यांदा बॉम्बे हायकोर्टमध्ये स्टेनोग्राफर हाय ग्रेडच्या टोटल 9 जागा आहेत. राईट, त्यापैकी पर्सन्स विथ डिसेबिलिटीज, जे दिव्यांग असतील त्यांच्यासाठी जागा आरक्षित नाही आहेत. एकंदरीत टोटल 9 पोस्ट आहेत आणि वेटलिस्टमध्ये 2 जागा असतील. आता हे वेटिंग लिस्टचं काय नेमकं प्रोसेस असेल हे मी तुम्हाला पुढे चालून सांगेलच. ओके, मग नागपूर बेंचसाठी 2 जागा आहेत स्टेनोग्राफर हायर ग्रेडच्या. राईट, टोटल 2 जागा. वेटिंग लिस्ट नागपूरच्या बेंचसाठी नाही आहे. औरंगाबादचं जे बेंच असेल त्याच्यासाठी सुद्धा 8 जागा आहेत टोटल आणि वेटिंग लिस्टमध्ये 2 आहेत. असं जर ढोबळ मानाने आपण पाहायला गेलं तर टोटल स्टेनोग्राफर हायर ग्रेडच्या 19 जागा आहेत. ओके, टोटल 19 पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर हायर ग्रेड. मग तुमचा जो बेसिक पे असेल, S20 बेसिक पे असेल 56,100 ते 1,77,500 पर्यंत तुमचं सॅलरी जाऊ शकते. प्लस मग अलाउन्सेस तुम्हाला जे काही रूल्स आहेत त्या हिशोबाने भेटतील. ओके, अशा पद्धतीचं पद स्टेनोग्राफर हायर ग्रेडचं आहे. टोटल 19 पद. बॉम्बेमध्ये 9, नागपूरला 2 आणि औरंगाबादला 8. वयाची अट जर आपण कन्सिडर केली, वयाची अट पहा, जर जनरल कॅटेगरी असतील, राईट, जनरल कॅटेगरीमध्ये, ओपन कॅटेगरीमध्ये मिनिमम एज हा 21 पाहिजे, तर मॅक्झिमम एज 38 वर्षे चालतं. पण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांच्यासाठी 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे त्यांचं मिनिमम एज 21 तर मॅक्झिमम 43 पर्यंत अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी मधील विद्यार्थ्यांसाठी रिलॅक्सेशन. ओके, वयाची अट इथे लक्षात आली. आता पहा, नेक्स्ट आपण पाहूयात पात्रता काय आहे. तुम्हाला स्टेनोग्राफर हायर ग्रेडला अप्लाय करायचं असेल तर पात्रता समजून घेणं गरजेचं आहे. का? कारण की असंही झालेलं आहे पास्टमध्ये, त्यांनी पात्रता फुलफिल नसल्यामुळे तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा रिजेक्ट केलं आहे. म्हणून पात्रता जी आहे ती नीट समजून घ्या. जर तुम्ही 100% यात पात्र असाल तरच फॉर्म भरा, नाहीतर रिजेक्शनचे चान्सेस आहेत तिथे. ओके, चला मग स्टेनोग्राफर हायर ग्रेडसाठी पात्रता सर्वात पहिले काय, तर तुमच्याकडे एक युनिव्हर्सिटी डिग्री असणं गरजेचं आहे. एक कुठल्याही युनिव्हर्सिटीची कुठलीही डिग्री चालते याला, पण ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. पण इथं ही पण अट काय आहे, अट म्हणण्यापेक्षा रिलॅक्सेशन आहे. हे काय की जर तुम्हाला 5 वर्षांचा मिनिमम 5 वर्षांचा जर
एक्सपिरियन्स असेल कुठे, ॲज अ लोअर ग्रेड स्टेनोग्राफर म्हणून. लोअर ग्रेड स्टेनोग्राफरचा जर तुमचं एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला यामध्ये रिलॅक्सेशन दिलं जाईल. आणि यात यांनी हे पण सांगितलंय की ह्यांचं प्रेफरन्स नेहमी पहिल्यांदा कोणाला असणार, अशा विद्यार्थ्याला असणार ज्याची डिग्री ही लॉमध्ये आहे. ओके, जर लॉमध्ये डिग्री असेल तर त्याला फर्स्ट प्रेफरन्स असेल. ज्याचे एक्सपिरियन्स असेल त्यांना रिलॅक्सेशन दिलं जाईल आणि एकंदरीत तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पहा, त्यानंतर दुसरं क्वालिफिकेशन काय लागत आहे इथे. इथे और काहीच नाही आहे, हे सगळं लागतं आणि या सर्वांवरती परीक्षा होणार आहे म्हणून नीट समजून घ्या. बघा, दुसरी इथे क्वालिफिकेशन लागतं ते म्हणजे इंग्लिश शॉर्ट हँड टायपिंगचं. इंग्लिश शॉर्ट हँड टायपिंग ज्याची स्पीड ही 100 वर्ड्स पर मिनिट पाहिजे आणि ज्याचं प्रॉपर सर्टिफिकेट तुमच्याकडे गरजेचं आहे. स्टेनोग्राफरसाठी इंग्लिश शॉर्ट हँड टायपिंग सुद्धा लागते आणि त्यासोबत इंग्लिशची जी नॉर्मल टायपिंग आहे ती सुद्धा लागते. इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन तुम्ही पास असायला पाहिजे विथ स्पीड. किती स्पीड? 40 शब्द प्रति मिनिटे. ओके, शॉर्ट हँड पण गरजेची आहे, टायपिंग पण गरजेची आहे, 40 शब्द प्रति मिनिट. आणि त्याला आणखीन आपल्याला त्यासोबत तुम्हाला जे काही गरजेचे सर्टिफिकेशन्स आहे ते सर्टिफिकेशन्स सुद्धा लागतील. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. मग हे सर्टिफिकेशन्स तुम्हाला इथे नावं दिलेली आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट किंवा गव्हर्नमेंट सर्टिफिकेट काहीही तुम्हाला चालेल. फाईन. त्यानंतर पहा, त्यानंतर आता तुमची परीक्षा कुठल्या पद्धतीने होईल ती समजून घ्या. तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये शॉर्ट हँड आणि टायपिंग तर सांगितलेलंच आहे. तुमची परीक्षा 3 टप्प्यांमध्ये होतील, म्हणजे 3 वेगवेगळ्या परीक्षा होतील. पहिली होईल शॉर्ट हँड टायपिंगची परीक्षा. आता पहा, शॉर्ट हँड टायपिंग जी आहे, शॉर्ट हँड टेस्ट ही 40 मार्काची होणार. ठीक आहे. त्यानंतर एक टायपिंग होणार, टायपिंग टेस्ट होणार, ती सुद्धा 40 मार्काची होईल. ओके, शॉर्ट हँड टेस्ट 40 मार्काची, इंग्लिश टायपिंग ती सुद्धा 40 मार्काची आणि त्यानंतर एक वायवा होणार आहे. वायवा होईल 20 मार्काचं. म्हणजे एकंदरीत स्टेनोग्राफर हायर ग्रेडसाठी जी एक्झाम असेल ती 100 मार्काची असेल. शॉर्ट हँड 40 मार्क, टायपिंग 40 मार्क, वायवा 20 मार्क. त्यापैकी शॉर्ट हँड टेस्टमध्ये आणि टायपिंग टेस्टमध्ये पासिंग मार्क तुम्हाला दिलेला आहे. शॉर्ट हँड टेस्टमध्ये पासिंग मार्क असेल 24 आणि टायपिंग टेस्टमध्ये पासिंग मार्क असणार आहे 20. ओके, 24 आणि 20 हे पासिंग मार्क असेल. क्लिअर इथपर्यंत. आता पुढे पहा. मग आता सर्वात पहिल्यांदा तुमची काय होणार आहे, 3 पार्ट्समध्ये परीक्षा होईल. सर्वात पहिल्यांदा शॉर्ट हँड टेस्ट 40 मार्काची, ज्यापैकी तुमचं पासिंग मार्क असेल 24 मार्क. मग यामध्ये तुमच्याकडनं काय करून घेतलं जाईल, 500 शब्दाचं एक इंग्लिश पॅरेग्राफ शॉर्ट हँडने टाईप करून घेतलं जाईल. त्याच्यासाठी टाईमलाईन पण तुम्हाला इथे दिलेली आहे, जे की असेल अर्धा तास जवळपास, राईट, 30 मिनिट्स. ओके, मग पार्ट 2 असेल टायपिंग टेस्ट 40 मार्काचा, ज्यामध्ये पासिंग असेल 20 मार्कांची, 20 मार्क्स. ओके, यात पण तुम्हाला 400 शब्दाचं एक इंग्लिश पॅरेग्राफ टाईप करायचं आहे. 40 शब्द प्रति मिनिटे स्पीड असल्यावरती 400 शब्दांसाठी यांनी टाइम लिमिट किती दिलाय, 10 मिनिटांचा. ओके, आणि हे झाल्यावरती मग तुमचा 20 मार्काचा वायवा होणार. कुठं होणार, कसं होणार, हे त्यांच्या वेबसाईटवरती सगळं डिटेल तुम्हाला अवेलेबल असणार. क्लिअर आहे इथपर्यंत. हे झालं शॉर्ट हँड टेस्ट बद्दलची माहिती. फीज वगैरे आपण पुढं पाहणारच आहोत. हे झाले स्टेनोग्राफर हायर ग्रेड. आता पाहूया स्टेनोग्राफर लोअर ग्रेड. ओके, चला, स्टेनोग्राफर लोअर ग्रेडचे किती पोस्ट आहेत एकंदरीत त्या समजून घेऊयात आपण. पहा, स्टेनोग्राफर लोअर ग्रेडचे सुद्धा बॉम्बेला सुद्धा जागा आहेत, नागपूर बेंचला सुद्धा आणि औरंगाबाद बेंचला सुद्धा. इथं एक पॉईंट नोट करा, जर तुम्ही नागपूर बेंचसाठी फॉर एक्झाम्पल अर्ज भरत आहात तर तुम्हाला औरंगाबाद आणि बॉम्बे बेंचसाठी भरता येणार नाही. कुठल्या तरी एकाच जागे एकाच कोर्टसाठी तुम्हाला भरायला अलाउड आहे. मग ते तुमच्या ह्याच्यावर आहे, तुम्ही कुठल्या एका जागेसाठी भरता ते. ठीक आहे. चला, मग आता पहा, हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्टमध्ये टोटल जागा 44 आहेत.
ठीक आहे. यापैकी 42 सिलेक्ट लिस्टच्या असतील आणि 2 या दिव्यांगांसाठी, पर्सन्स विथ डिसेबिलिटीसाठी रिझर्व्ह केलेल्या आहेत आणि 11 जागा या वेटिंग लिस्टमध्ये ठेवल्या जातील. ठीक आहे. त्यानंतर नागपूर बेंचसाठी 4 जागा आहेत, PWD साठी एकही नाही आणि 1 जागा वेटिंग लिस्टमध्ये ठेवली जाईल. आणि औरंगाबाद बेंचसाठी 8 जागा आहेत, फक्त 2 ह्या वेटिंग लिस्टमध्ये असतील. इथे सुद्धा PWD साठी नाही. मग ढोबळमानाने एकंदरीत नागपूर, अंबाजोगाई, नागपूर, बॉम्बे आणि औरंगाबाद, माफ करा, यामध्ये टोटल ज्या जागा आहेत ते 56 असतील. 56 पोस्टसाठी स्टेनोग्राफर लोअर ग्रेडची आपल्याला पोस्ट दिलेली आहे. तुमचा जो बेसिक पे असेल S18 49,100 ते 1,55,800 एवढं प्लस अलाउन्स तुम्हाला भेटेल, जे काही रूल्सच्या हिशोबाने. ओके. यामध्ये रिझर्वेशन आहे फक्त बॉम्बे हायकोर्टमध्ये, हे पॉईंट लक्षात घ्या. आता जेव्हा आपण एज क्रायटेरिया पाहतो, एकदम सिमिलर आहे हायर ग्रेड सारखं. जनरल कॅटेगरीसाठी 21 ते 38 आणि जे बॅकवर्ड कॅटेगरी आहे SC ST OBC वगैरे त्यांच्यासाठी 21 ते 43 आहे. ठीक आहे. 5 वर्षांचं रिलॅक्सेशन. आता पहा, आता या परीक्षेमध्ये तुम्हाला जे क्वालिफिकेशन्स लागणार आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. क्वालिफिकेशन नंबर 1, तुम्हाला युनिव्हर्सिटी डिग्री असणं. तुम्ही कुठल्या तरी कुठलीही युनिव्हर्सिटी डिग्री असू दे, मग इंजिनियर, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, काही फरक पडत नाही, युनिव्हर्सिटीची डिग्री असणं गरजेचं आहे. ओके. मग जर however this condition may relax if candidate is already having 3 years, म्हणजे कमीत कमी 3 वर्षाचं त्यांना स्टेनोग्राफीमध्ये एक्सपिरियन्स असेल तर ही कंडिशन रिलॅक्स केली जाऊ शकते. कुठली? युनिव्हर्सिटी डिग्रीची. पण तरीही या जाहिरातामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की लॉ डिग्री असणाऱ्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स दिलं जाईल. ओके. पण डिग्री इन लॉ विल बी गिवन प्रेफरन्स. त्याशिवाय याच्या सोबत आणखीन काय आपल्याला क्वालिफिकेशन पाहिजे, तर इथे पहा, लोअर ग्रेडसाठी जे स्टेनोग्राफर लोअर ग्रेड आहेत त्यांच्यासाठी शॉर्ट हँड एक्झामिनेशन, इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशन पास असणं गरजेचं आहे. पण यांची स्पीड किती चालते? 80 शब्द प्रति मिनिटे. आपण जेव्हा हायर ग्रेडबद्दल पाहत होतो 100 शब्द प्रति मिनिटे त्याच्यासाठी लागत होते. इथे लोअर ग्रेडसाठी 80 शब्द प्रति मिनिटे, त्याचं प्रॉपर गव्हर्नमेंट सर्टिफिकेट असणं गरजेचं. त्यासोबत तुम्हाला इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन सुद्धा पास असणं गरजेचं आहे, ज्याची स्पीड 400 शब्द प्रति मिनिट असेल. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला? ओके. ही भरती स्टार्टिंगला 2 वर्षासाठी आहे. त्यानंतर प्रोबेशन पिरियड समजा, त्यानंतर मग तुम्हाला पुढे टाईमलाईन सांगितलं जाईल तुमचं. ओके. त्याचे प्रॉपर सर्टिफिकेशन्स असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. मग आता पहा, ही परीक्षा कशी होणार आहे? लेट अस सी. सेम आहे हायर ग्रेड सारखं. यामध्ये सुद्धा शॉर्ट हँड टेस्ट होईल आधी, शॉर्ट हँड टेस्ट, टायपिंग टेस्ट आणि मग वायवा होणार आहे. शॉर्ट हँड टेस्ट 40 मार्काचं, टायपिंग टेस्ट हे सुद्धा 40 मार्काचं, राईट. मिनिमम दोघांना 20 मार्कांची पासिंग असणार आहे आणि वायवा असेल 20 मार्काचा. इथे आपण डिटेल त्याचे पाहून घेऊयात, राईट. पार्ट 1 आपली होणार शॉर्ट हँड टेस्टची. स्टेनोग्राफर लोअर ग्रेडसाठी तुम्हाला 400 शब्दांचा एक पॅरेग्राफ शॉर्ट हँड टेस्टमध्ये टाईप करावा लागेल. त्याच्यासाठी टाईम तुम्हाला 25 मिनिटे दिलेला आहे. ओके. डिक्टेशन 5 मिनिटामध्ये होईल आणि ट्रान्स्क्रिप्शन हे 25 मिनिटामध्ये करावं लागेल. मग दुसरं पार्ट 2 असेल टायपिंग टेस्ट 40 मार्काचं, ज्यामध्ये तुम्हाला 400 शब्दाचा एक पॅरेग्राफ टाईप करावा लागेल 10 मिनिटामध्ये. ओके. प्युअरली प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे असं आपण पकडू शकतो. आणि जी काही वायवा आहे ही 20 मार्काची असेल, ज्याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या bombay-high-court.nic.in वरती पाहायला भेटणार. क्लिअर? हे झाले इथपर्यंत स्टेनोग्राफर लोअर ग्रेड. आता चला घेऊया पुढचं पद, ते म्हणजे क्लर्कचं. आणि याचे सर्वाधिक पदे आहेत, जवळपास 1332 पद या क्लर्क या पदाचे आहेत. सो नीट एकदम हे जे पद आहे हे पाहायचे आहेत, काय काय क्वालिफिकेशन लागतात हे पण नीट समजून घ्यायचे आहेत. पहा, या क्लर्क या पदासाठी
क्लर्क या पदासाठी बॉम्बे हायकोर्टमध्ये 830 जागा आहेत. यापैकी 830 जागा कुठल्या, एकतर आत्ता जे अवेलेबल आहेत जागा आणि जे पुढे 2 वर्षामध्ये जागा खाली होतील ते सर्व पकडून ह्यांनी 830 जागा सांगितलेल्या आहेत. त्यापैकी 33 जागा बॉम्बे हायकोर्टच्या या PWD साठी रिझर्व्ड आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये 200 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. नागपूर बेंचमध्ये 166 जागा आहेत, 7 जागा PWD साठी आहेत, तर 40 जागा या वेटिंग लिस्टसाठी आहेत. आणि औरंगाबाद बेंचमध्ये 336 जागा आहेत, त्यापैकी 13 जागा दिव्यांगांसाठी आणि 81 जागा या वेटिंग लिस्टमध्ये असतील. असं टोटल किती, तर 1332 जागा या क्लर्क पदासाठी आहे. सर्वाधिक आहेत पहा या. म्हणून जे कोणी एलिजिबल असेल यांनी क्लर्क या पदासाठी नक्कीच काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. याचे सर्व क्वालिफिकेशन्स आपण पाहून घेऊ. तुम्हाला जे पे स्केल असेल, S10 पे स्केल असणार आहे. 29,200 ते 92,300 पर्यंत पे स्केल असेल, प्लस अलाउन्सेस अकॉर्डिंग टू रूल्स. ओके, आता इथे एज क्रायटेरिया नीट समजून घ्या. स्टेनोग्राफरसाठी मिनिमम एज 21 होतं, पण क्लर्क या पदासाठी मिनिमम एज जनरल कॅटेगरीला 18 आहे, तर मॅक्झिमम 38 आहे. तर बॅकवर्ड कॅटेगरीसाठी मिनिमम एज 18 तर मॅक्झिमम एज 43, 5 वर्षांचं रिलॅक्सेशन. फाईन. मग आता आपल्याला याचे क्वालिफिकेशन्स समजून घ्यायचे आहेत. पहिलं तर काय लागणार आहे, क्लर्कसाठी एक युनिव्हर्सिटी डिग्री असणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात प्रेफरन्स कोणाला, डिग्री इन लॉ मध्ये जर तुमची डिग्री असेल तर सर्वाधिक प्रेफरन्स तुम्हाला दिलं जाईल. ओके, चला नेक्स्ट क्वालिफिकेशन काय लागेल, एक की बाबा तुम्हाला इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन पास असणं गरजेचं आहे, त्याचं प्रॉपर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. स्पीड किती, 40 शब्द प्रति मिनिट आहे. ओके, हे झालं इंग्लिश टायपिंग बद्दलची इन्फॉर्मेशन. आणि दिस इज व्हॉट यू नीड. एवढेच क्वालिफिकेशन तुम्हाला क्लर्कसाठी लागणार आहे. मग आता ही क्लर्कची जी परीक्षा आहे ती कशा पद्धतीने होईल पहा. ही एकमेव आहे जेथे प्रॉपर अशी लेखी परीक्षा आहे, म्हणजे MCQs असतील तुम्हाला. लेट अस सी तुमची परीक्षा कशी होईल. जी क्लर्कची जी सिलेक्शन प्रोसेस आहे, सगळ्यात आधी स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे पहा. स्क्रीनिंग टेस्ट जी किती मार्कांची असेल, 90 मार्कांची असेल. मग यामध्ये नीट लक्षात घ्यायचंय, तुम्हाला 1 तासाचा वेळ दिला जाईल आणि यामध्ये ऑब्जेक्टिव्ह MCQ पॅटर्न मध्ये टेस्ट असतील. विषय कुठले, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अरिथमॅटिक आणि कम्प्युटर. याचं सिलेबस पण आपण डिस्कस करूया. मराठी येणार 10 मार्कासाठी, इंग्लिश 20 मार्कासाठी, जनरल नॉलेज 10 मार्कासाठी, जनरल इंटेलिजन्स 20, अरिथमॅटिक 20 आणि संगणक हे 10 मार्कासाठी. असं टोटल 90 मार्काची परीक्षा. यापैकी जर तुम्हाला 45 किंवा त्यापेक्षा जास्त पडले तर तुम्ही पास आहात असं गणलं जाईल. ओके, मग आता पहा, स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर काय असणार आहे, तुमची टायपिंग टेस्ट असेल. जर स्क्रीनिंग टेस्टमध्ये विद्यार्थी पास झाला तर त्याची टायपिंग टेस्ट होणार आहे. किती मार्काची, 20 मार्काची टायपिंग टेस्ट होईल. त्यापैकी 10 मार्क्स हे मिनिमम पासिंग असेल. 400 शब्दाचं एक पॅरेग्राफ इंग्लिशमध्ये 10 मिनिटामध्ये टाईप करायचं आहे. आणि यामध्ये पास झाल्यास लास्टला मग वायवा होणार आहे 40 मार्काचं. क्लिअर. असं तब्बल 150 मार्क्सची ही क्लर्कची परीक्षा असणार आहे. 150 मार्क्स. आता इथे तुम्हाला प्रॉपर सिलेबस सुद्धा अकॉर्डिंग टू सब्जेक्ट दिलेला आहे. मराठीमध्ये ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, यूज ऑफ वर्ड्स 10 प्रश्न 10 मार्कासाठी. इंग्लिशमध्ये स्पेलिंग, ग्रामर, वोकॅब्लरी हे सर्व 20 प्रश्न 20 मार्कासाठी. त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये ज्या काही बेसिक डेली इव्हेंट्स होतात, स्पेसिफिकली महाराष्ट्र रिलेटेड ते प्रश्न विचारले जातील. 10 प्रश्न 10 मार्कासाठी. मग आहे जनरल इंटेलिजन्स, ॲप्टिट्यूड वगैरे 20 प्रश्न 20 मार्कासाठी. मग आहे अरिथमॅटिक, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, बेसिक जे अरिथमॅटिक आहे ते तुम्हाला घेतलं जाईल. 20 प्रश्न 20 मार्कांसाठी. आणि लास्ट आहे सर्वात महत्त्वाचं, ते म्हणजे संगणक. 10 प्रश्न 10 मार्कासाठी. कम्प्युटर रिलेटेड जे काही जनरल क्वेश्चन्स आहेत हे विचारले जातील. अशी ही लेखी परीक्षा तुमची होणार आहे. राईट.
हे आणि वायवाची नंतर जी काही एक्झाम असेल त्याचं डेट, टाईम, कुठं होईल, कसं होईल, हे सर्व तुमच्या ॲडमिट कार्डवरती असेल. क्लिअर? हे झाली कुठली? क्लर्कची परीक्षा. यानंतर पाहूया ड्रायव्हर या पदासाठी किती पद आहेत, काय शैक्षणिक अर्हता लागते, सर्व समजून घेऊयात. पहा, तुमचे सर्व प्रश्न मी घेईल, डू नॉट वरी अबाउट इट. सर्व प्रश्न आपण एक एक करून घेऊयात. सगळ्यात आधी मला बेसिक इन्फॉर्मेशन तर देऊ द्यात, मग तुमचे एक एक प्रश्न मी नक्की घेईल. चला, ड्रायव्हर या पदासाठी उच्च न्यायालय मुंबईमध्ये 26 पद आहेत, तर 7 पद हे वेटिंग लिस्टमध्ये आहेत. ठीक आहे. नागपूर खंडपीठामध्ये 5 पद आहेत, 1 पद वेटिंग लिस्टमध्ये असेल, आणि औरंगाबाद खंडपीठासाठी 6 पद आहेत, 2 पद हे वेटिंग लिस्टमध्ये असतील. राईट? अशा पद्धतीने जवळपास 37 पद हे ड्रायव्हरचे आहेत. 37. ओके. मग आता याच्यासाठी पे स्केल S10 असेल 29,200 ते 92,300 प्लस अलावन्सेस. ओके, असं तुमचं पे स्केल असणार आहे. मग आता इथे पहा, इथे जी शैक्षणिक अर्हता लागते काय, की त्या विद्यार्थ्याने मिनिमम 10वी पास असणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? मिनिमम 10वी पास. ओके. त्यासोबतच विद्यार्थ्याला काय येणं गरजेचं आहे? मराठी आणि हिंदी भाषा लिहिता येणं, वाचता येणं आणि बोलता येणं गरजेचं आहे. फक्त ही स्पेसिफिक क्वालिफिकेशन आपल्याला ड्रायव्हर या पदासाठी सांगितलेली आहे. बाकी जे काही पद आहेत, स्टेनोग्राफर, शिपाई आणि क्लर्क, यांच्यासाठी मराठी ही भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं गरजेचं केलेलं आहे. फक्त ड्रायव्हर या पदासाठी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांबद्दल माहिती दिली आहे. ओके. चला, मग या ड्रायव्हर या पदासाठी आणखीन तुम्हाला एज लिमिट जे आहे 21 ते 38 वर्ष जनरल कॅटेगरी, आणि बॅकवर्ड कॅटेगरी 21 ते 43. ओके. चला, आता पहा, यामध्ये तुम्हाला आणखीन काय क्वालिफिकेशन लागतील ड्रायव्हर या पदासाठी? एक तर तुमच्याकडे हलके मोटार वाहन याचा लायसन्स असणं गरजेचं आहे. हलके मोटर वाहन चालवण्याचा ड्रायव्हिंग लायसन्स, दिस इज इम्पॉर्टंट. प्लस तुम्हाला मिनिमम 3 वर्षे हलके किंवा जड मोटार वाहन चालवण्याचं प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, अनुभव असणं गरजेचं आहे. प्लस मग बेसिक काय, की तुमच्या विरोधामध्ये कुठलं केस नसावं, तुमचा रेकॉर्ड एकदम क्लीन असावा. राईट? तुम्हाला कुठले व्यसन नसावे वगैरे वगैरे. ओके, हे सर्व तुमच्या क्वालिफिकेशन्समध्ये दिलेले आहेत. मग आता जेव्हा तुमची परीक्षा होईल, कशा पद्धतीने होणार आहे ती पहा, नीट समजून घ्या. आता पहा, परीक्षा सगळ्यात आधी एक लेखी परीक्षा होईल. किती? 20 गुणांसाठी, ज्यामध्ये तुम्हाला वाहनांरिलेटेड माहिती विचारली जाईल. मग वाहनांविषयक देखभाल कशी करायची, त्याच्याविषयक काही दुरुस्तीविषयक काही ज्ञान असतील, किंवा आता समजा हे मुंबई, नागपूर आणि औरंगाबादसाठी आहे, मग या 3 एरियामध्ये प्रमुख स्थळांबद्दलची माहिती विचारली जाऊ शकते. ओके. त्याशिवाय सामान्य ज्ञान तुम्हाला थोडं बहुत विचारलं जाऊ शकतं. 20 मार्काची परीक्षा आहे, ज्यामध्ये तुम्हाला पासिंग हे 7 मार्काचं दिलेलं आहे. ओके. त्याशिवाय हे परीक्षा झाल्यानंतर तुमचा पूर्व अनुभव गणला जाईल 10 मार्कासाठी. मग तुमची ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल 10 गुणांसाठी, त्यामध्ये 7 हे मिनिमम गुण असतील. ओके. आणि मग त्यानंतर एक इंटरव्ह्यू होईल 10 मार्कांसाठी. असं 50 गुणांची ही परीक्षा असेल, ज्यापैकी 25 गुण आणणं गरजेचं आहे. पासिंग मार्क 25. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? अशा पद्धतीचं हा ड्रायव्हरचं पोस्ट आहे. ठीक आहे, फाईन. चलो, आणि आता आपण लास्ट पोस्ट पाहून घेऊया, ती म्हणजे शिपायांची पोस्ट. शिपाई या पोस्टसाठी काय काय लागेल, अर्हता समजून घेऊयात. पहा, सगळ्यात आधी आपण पाहूया पद किती आहेत ते. मग पद, बॉम्बे हायकोर्टमध्ये 570 पद आहेत, त्यापैकी दिव्यांगांसाठी आरक्षित 23 पद आहेत. प्रतीक्षा यादीमध्ये 137 पद दिलेले आहेत. ओके. मग नागपूर खंडपीठामध्ये 115 पद, दिव्यांगांसाठी 5 पद आरक्षित, आणि वेटिंग लिस्टमध्ये 28 असतील. पहा. ओके. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठासाठी 202 पद आहेत, 8 पद दिव्यांगांसाठी राखीव, आणि 48 पद टोटल वेटिंग लिस्टमध्ये असतील. यासाठीचं पे स्केल S3 असणार आहे. 16,600 ते 52,400 इथपर्यंत सॅलरी जाईल, प्लस डिअरनेस अलावन्स. ओके. चला, त्यानंतर आता
यामध्ये तुम्हाला जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागेल ते काय असेल की तुम्ही मिनिमम 7वी पास असणं गरजेचं आहे. मिनिमम काय? 7वी पास बास. वयोमर्यादा 18 ते 38 जनरल कॅटेगरी अँड SC ST OBC 18 ते 43. फाईन. मग नेक्स्ट पॉईंट पहा. तुम्हाला अटी दिलेल्या आहेत की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे, तुमच्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं जाईल. ते अटी तुमच्यासाठी सोप्या आहेत, तुम्ही हे वाचून घेऊ शकता. ओके, चला आता परीक्षा कशा पद्धतीची होईल समजून घ्या. सगळ्यात आधी तर एक लेखी परीक्षा होईल तुमची. किती? 30 मार्कांसाठी, ज्यामध्ये MCQ क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील. यामध्ये पासिंग मार्क हा 15 गुणांचा असेल. हे पास झालं तर मग तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे 10 गुणांची, शारीरिक क्षमता, राईट. ते घेतल्यानंतर मग मुलाखत होईल 10 मार्कांची. अशी टोटल 50 मार्कांची ही परीक्षा असेल. 50 मार्क्स ओनली. क्लिअर? राईट. मग हे मुलाखती कधी होणार, कुठं होणार, याबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला bombay.highcourt.nic.in या वेबसाईटवरती दिली जाणार आहे. आता पहा, म्हणजे टोटल आपण पोस्ट पाहिले, 5ही पोस्टची सर्व माहिती घेतली, एज्युकेशनल क्वालिफिकेशन घेतलं. लक्षात घ्या, प्रत्येक पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला फीज भरावी लागेल. किती? 1000 रुपये. आणि कुठं, हे पण पॉईंट खूप मस्त आहे. पहा, त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केले ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये की SBI कलेक्ट या पेमेंट गेटवेवरतीच, या ऑनलाईन पेमेंट गेटवेवरतीच तुमची फीज एक्सेप्ट होईल. बाकी कुठेच एक्सेप्ट होणार नाही. SBI कलेक्टवरतीच फीज भरावी लागेल. ओके. त्याशिवाय आता हे जे ॲप्लिकेशन आहे, ही भरण्याची तारीख सुरू होत आहे 15 डिसेंबर 2025ला सकाळी 11 वाजल्यापासनं ते याचं लास्ट डे असणार आहे 5 जानेवारी 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. मग जर तुम्ही एलिजिबल असाल, तुम्हाला इच्छा असेल, तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत आहात याच्याशी संबंधित, तर तुम्ही नक्की या पोस्टसाठी अप्लाय करायला पाहिजे. सर्वात मोठी जाहिरात ही आलेली आहे. अनेक पदं आहेत आणि त्यातल्या त्यात जे काही लेखी परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी ज्ञानदीप सरसेवा हजर आहे. आपल्याकडे क्लर्क या पदासाठी लेखी परीक्षा आहे, आपण पाहिलं. त्याची स्वतंत्र बॅच आपल्याकडे आहे. पहा, जे काही विषय आपल्या क्लर्क भरतीमध्ये आहेत, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अरिथमेटिक आणि संगणक, हे सर्व आपल्याकडे कव्हर केलेलं आहे. राईट. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. प्लस जर तुम्ही लाईव्ह पाहत आहेत ठीक आहे, नाहीतर ते रेकॉर्डेड पाहू शकता. आणि ही पर्टिक्युलर बॅच तुम्हाला 1 वर्षापर्यंत ॲक्सेसिबल असणार आहे विथ व्हॉट? अनलिमिटेड व्ह्यूज. यामध्ये संपूर्ण जो काही सिलेबस आहे तुमचा या भरतीचा, या बॅचचा, हा पूर्णपणे उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमावरतीच आधारित असेल. राईट. त्याशिवाय मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि संगणक, व्हेरी इम्पॉर्टंट, या घटकांचा समावेश आहे. संगणक हा 10 मार्काचा जरी असला तरी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, घटक आहे. आणि हा डिटेलमध्ये आपल्या या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे. ओके. त्याशिवाय पहा, हे सर्व शिकवण्यासाठी तुम्हाला टॉपमोस्ट एक्सपर्ट फॅकल्टी असेल, त्यात तर काही डाऊटच नाही आहे. प्लस तुम्हाला 1900+ पेजेसचे नोट्स अवेलेबल असतील PDF फॉर्मॅटमध्ये, रीड ओनली बेसिसवरती. राईट. आणि जेव्हा तुमचा संपूर्णपणे जो सिलेबस आहे तो कव्हर होऊन जाईल, त्यानंतर तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टसुद्धा देता येतील. टेस्ट सिरीजसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला तुमचा अभ्यास सोयीस्कर करण्यासाठी आणि तुमचा बेस डेव्हलप करण्यासाठी 5वी ते 10वी स्टेट बोर्डचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत आणि काही जुने लेक्चर्स तुम्हाला दिले जातील. प्लस जनरल नॉलेजमध्ये थोडासा चालू घडामोडी सुद्धा लागत असतो, ते सुद्धा आपल्या बॅचमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि आता पहा, ही सर्व गोष्टी, हे सर्व फीचर्स आपण या क्लर्क भरतीच्या बॅचमध्ये देत आहोत केवळ 999 रुपयांमध्ये. ओके. इट्स अ विन विन सिच्युएशन. तुम्हाला फीज भरल्यानंतर हे सर्व जे फीचर्स आहेत ते पाहायला भेटतील. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, भरपूर पूर्ण क्लॅरिटी आहे, सर्व विषय क्लर्कचे कव्हर होऊन जातील. आता पहा तुमचे जे काही प्रश्न आहेत मी घेणार आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट काय घ्यायचा, कोणाचा घ्यायचा, याची संपूर्ण डिटेल या जाहिरातमध्ये दिलेली आहे.
आणि एक्झाम तुम्ही एकतर बॉम्बे हायकोर्टसाठीचा भरा किंवा नागपूरसाठी किंवा औरंगाबादसाठी, तिन्हीसाठी भरलं तर चालणार नाही आहे. आणि जर तुम्ही एकाच पदासाठी मल्टिपल टाइम्स जे ॲप्लिकेशन आहे ते भरले तर तुमचा एकदम रिसेंटवाला ॲप्लिकेशन कन्सिडर केला जाणार आहे. राईट. पेपरची लँग्वेज तिथे सिलेक्शन बेसिसवरती असेल, मराठी असेल, इंग्लिशही असेल. ओके. एक्स सर्व्हिसमॅनची वेकेन्सी इथे सध्या तरी दिलेली नाही आहे. ओके, एक्स सर्व्हिसमॅनची वेकेन्सी सध्या तरी नाही आहे. तिथे एज लिमिटमध्ये सुद्धा एक्स सर्व्हिसमॅनबद्दल माहिती दिलेली नव्हती. ओके, चलो. आणखीन काही तुमचे या जाहिराती रिलेटेड माहिती असतील तर नक्की मला सांगा. नाही तर आपल्या ज्ञानदीप सरळ सेवेचं हे हेल्पलाईन नंबर आहे. प्रश्न कधीही 10 ते 6 मध्ये कॉल करा आणि जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता. आपली ही जी क्लर्क भरतीची बॅच आहे आपल्या ज्ञानदीप सरळ सेवा ॲप्लिकेशनवरती आहे. हे त्याचं स्कॅन करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक सुद्धा आहे. ओके, चला. काहीही प्रश्न असतील, काहीही डाऊट्स असतील, मी जेवढे आहेत तेवढे ट्राय केलेले आहेत. बाकी जर तुम्हाला बॅचबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. फाईन. चला, तर मग भरपूर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे. तुम्ही नक्कीच याचा लाभ घ्यावा आणि याच्यासाठी अप्लाय करावं. खूप खूप धन्यवाद.